जान्हवी सांगते की माझा मुलगा हा माझ्यासारखाच एक गुणी बाळ आहे आणि जान्हवी आणि संग्राम हे दोघंजण मुलांबद्दल बोलत आहेत, पण दोघांचे विचार अगदी विरुद्ध आहेत. कारण संग्राम हा आहे म्हणून खर्च करत नाही आणि जान्हवी ही आहे आणि ते दिसण्यासाठी खूप खर्च करते. चला तर बघूया डिफरन्स काय आहे. तर जान्हवी सांगते की मुलांचे खर्च म्हणजे बाप रे बाप आणि ईशानचा खर्च म्हणजे काही बोलायलाच नको. त्याची शाळेची फीस, त्याचे ट्युशन्स, त्याचे कपडे, त्याचे शूज, म्हणजे त्याच्याबद्दल माझे असणारे एक्सपेक्टेशन्स वेगळेच आहेत. म्हणजे त्याला आठवड्याला घालणारे कपडे पण मी प्रत्येक आठवड्याला जाऊन नवीन घेते. म्हणजे तो एक ॲक्ट्रेसचा मुलगा आहे, त्यामुळे असं नको की उद्या उठून हा तुझा टी शर्ट लहान झालेला आहे, शॉर्ट्सच कपडे घालतोस तू, असं कोणी म्हणायला नको. जनरली आपलं कसं असतं, म्हणजे आपण नवीन कपडे जुने झाल्यानंतर घरात घालायला वापरतो, पण मी तसं नाही करत. मी प्रत्येक आठवड्यासाठी त्याच्यासाठी नवीन कपडे घेत असते. म्हणजे ॲक्ट्रेसचा मुलगा आहे तर ॲक्टरसारखा दिसला पाहिजे ना, अप टू डेट राहिला पाहिजे, इन्सल्ट नाही झाला पाहिजे. त्यावरती संग्राम सांगतो मी याच्या अगदी अपोजिट आहे. कारण मी मुलांना असं नाही शिकवत. मी मुलांना साधं राहायला शिकवतो. कारण आहेत म्हणून उडवायचे नाहीत, आहे ते जपून ठेवायचे, कारण उद्या उठून फ्युचरसाठी ते उपयोगात येतील. आत्ताच जर उडवले आणि एकदम मुलांना जर आपण नाही म्हणलो तर ते त्यांना सहन होत नाही. त्यापेक्षा आत्तापासूनच त्यांना साधं राहायला शिकवायचं. तर जान्हवी म्हणते नाही, माझं असं नाही आहे, मी ईशानला तसंच ठेवते जसं मला हवं आहे आणि ते माझे नखरे आहेत. तो माझं गुणी बाळ आहे, तो कसलाही हट्ट करत नाही. ह्याला उलटं बोल, त्याला उलटं बोल, आजी आजोबांना उलटं बोल, असल्या काही गोष्टी करत नाही. माझ्यासारखंच माझं गुणी बाळ आहे. तर संग्राम म्हणतो की असणारच. तर प्रत्येकासाठीच त्यांची बाळं ही गुणीच असतात आणि प्रत्येकच आईवडील मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. पण या दोघांमध्ये तुम्हाला कोणाचं म्हणणं बरोबर वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.